नमस्कार मंडळी, विजय इन्फो या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. चला तर मग पाहूया याविषयी थोडक्यात माहिती. यामध्ये पहिला किल्ला येतो तो रायगड किल्ला. महाराष्ट्राच्या किल्ल्यांमधील हा सर्वात महत्त्वाचा किल्ला मानला जातो. रायगड किल्ल्याची माहिती ही अनेक जणांना माहिती असतेच, कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत राजधानीचा किल्ला होता. हा किल्ला समुद्र सपाटीपासून तब्बल 2690 फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आहे. या किल्ल्यामागे सुवर्ण इतिहास आहे. कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हायकिंग स्पॉट आहे. तसंच याच किल्ल्यावर राजेंनी यांचा शेवटचा श्वास घेतला होता. अनेकदा इंग्रजांकडून आक्रमण होऊनही हा किल्ला आजही अभेद्य आहे. या किल्ल्यावरील हिरकणीची कथाही प्रसिद्ध आहे. इथे हिरकणीचा बुरुज आणि महादरवाजा ही ठिकाणं पाहण्यासारखी आहे. दुसरा किल्ला शिवनेरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावन जागा म्हणजे शिवनेरी किल्ला होय. त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा किल्ला त्रिकोणी आकारात बांधण्यात आलेला असून यामध्ये मशीद, तळी व समाधी आहेत. इथे शिवाई देवीचं देऊळ आहे. या किल्ल्याचं प्रवेशद्वारही मोठं आहे. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे जिजाबाई आणि किशोरवयीन शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा होय. महाराष्ट्रातील किल्ले हा शिवनेरी किल्ला चढणं तसं सोपं आहे. तिसरा किल्ला आहे सिंहगड किल्ला. आपण याबद्दल माहिती बघू. पुण्यात असलेला सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी मुघलांच्या ताब्यातून सोडवत सर केला होता. या किल्ल्यातही आजही घोड्यांचे तबेले दिसतात. जे मराठा सैन्य त्यांच्या घोड्यासाठी वापरायचे असं म्हटलं जातं. या किल्ल्यामध्ये शूर मराठी योद्धा तानाजी मालुसरे यांचं स्मारक बांधण्यात आलं आहे. तसंच इथे राजाराम छत्रपती यांची समाधी आणि देवी कालीचं देऊळही आहे. चौथा किल्ला आहे राजगड किल्ला. आपण आता राजगड विषयी माहिती बघू. हा किल्लाही पुण्याजवळ असून तो सह्याद्रीतील मुरुंबदेवी डोंगर माथ्यावर बांधण्यात आला आहे. हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होय. तसंच असंही म्हटलं जातं की शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ इथे व्यतीत केला होता. हा महाराष्ट्रातील किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. राजगडावरून तुम्ही सह्याद्रीचा अप्रतिम नजारा पाहू शकता. पुढचा किल्ला आहे प्रतापगड किल्ला. माहिती बघू. प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला महत्त्वपूर्ण किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये खरं तर 2 किल्ले आहेत. प्रतापगड किल्ला हा ओळखला जातो तो यावर झालेल्या प्रतापगडच्या युद्धासाठी, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानात झालं होतं. या किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण म्हणजे अफजल खानाची समाधी आणि भवानी देवीचं मंदिर. हा किल्ला महाबळेश्वर पासून फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वीकेंडला जाण्यासाठी तुम्ही प्लॅन करताना प्रतापगड आणि महाबळेश्वर असं प्लॅन करू शकता.
पुढील किल्ला आहे पन्हाळा किल्ला. कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर अनेक लढाया लढण्यात आल्या. त्यापैकी सर्वात गाजलेली लढाई म्हणजे पावनखिंडीची. खरं तर हा महाराष्ट्रातील किल्ला कोल्हापूरच्या राणी ताराबाई यांचं घर असंही म्हटलं जातं. या किल्ल्यावर अंधारी बावडी, भुयारी विहीर, कलावंतिणीचा महाल आणि अंबरखाना यांचा समावेश होतो. या किल्ल्यावर काही देऊळं सुद्धा आहेत. त्यापैकी एक संभाजीराजे व दुसरे यांना समर्पित आहे. दुसरं प्रसिद्ध देऊळ म्हणजे अंबाबाई मंदिर. असं म्हणतात की कोणत्याही मोहिमेवर जाण्याआधी या देवळात प्रार्थना करत असत. पुढील किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला. सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग हा सर्वात जुना किल्ला आहे. हा मराठा राजवटीतील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. इथे सैन्याची सर्व जहाजांना नांगर टाकण्यासाठीचं महत्त्वपूर्ण बंदर होतं. या किल्ल्याला ईस्टर्न गिब्राल्टर असं बिरुदही देण्यात आलं होतं, कारण हा किल्ला जिंकणं केवळ अशक्यप्राय होतं. या किल्ल्यावर बऱ्याच लढाया झाल्या. 1818 पर्यंत म्हणजे तब्बल 165 वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. या किल्ल्याला एकूण 20 बुरुज आहे, पण आजही हा किल्ला अभेद्य आहे. इथे भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑगस्ट महिन्यातील वर्ल्ड हेलियम डे हा आहे. पुढील किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. मालवणच्या किनाऱ्यावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला तब्बल 43 एकरवर पसरलेला आहे. हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल 3 वर्षांचा कालावधी लागला. या किल्ल्याला भव्य संरक्षक भिंत आहे, जी किल्ल्याचं समुद्राच्या पाण्यापासून आणि शत्रूपासून संरक्षणाकरता बांधण्यात आलेली आहे. या किल्ल्यामधील काही परिसरात काही घरही आहेत आणि मारुतीचे, महादेवाचे आणि महापुरुष अशी देवळंही आहेत. या किल्ल्यात मान्सून म्हणजे पावसाळ्यात एंट्री नसते, कारण पावसाळ्याच्या दिवसात भरतीचं पाणी किल्ल्याच्या आत भरतं. पुढील किल्ला आहे जंजिरा किल्ला. समुद्राच्या मधोमध बांधण्यात आलेला हा किल्ला वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या किल्ल्याला तब्बल 26 बुरुज असून काही दरवाजे आहेत. तसंच एक उद्ध्वस्त झालेलं मशीद आणि तरण तलावही आहे, जो आता कोरडा पडलेला असतो. या किल्ल्याच्या आतमध्ये 3 मोठे मोठे तोफखाने आहेत, ज्यांना कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी अशी नावं आहेत. या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला बोटीतून जावं लागतं. तुम्ही खाजगी बोट करू शकता, ज्याचा खर्च साधारण 600 रुपये किमान एवढा आहे. पुढील किल्ला आहे वसईचा किल्ला. अगदी शालेय जीवनापासून सर्वांना माहीत असलेला आणि तुम्ही शालेय सहलीला जाऊन आला असाल असा किल्ला म्हणजे वसईचा किल्ला, म्हणजे बसेन फोर्ट. हा किल्ला मुंबईपासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी कोणताही डोंगर किंवा टेकडी चढण्याची गरज नाही. किल्ल्याचं बाहेरून काही नुकसान झालं नसलं तरी आतमध्ये बरीच पडझड झालेली आहे. या किल्ल्यामध्ये काही चॅपल्स असून काही ठिकाणी भिंतीवर केलेलं उत्तम कोरीवकाम आढळतं. इथे किल्ल्यातील सेंट अँथनी चर्चचे काही भग्नावशेष आहेत.
वीकेंडला भेट देण्यासाठी मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी हा किल्ला अगदी परफेक्ट आहे. किल्ला आहे तोरणागड किल्ला. महाराष्ट्रातील किल्ले अनेक असले तरी या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तोरणा किल्ला हा प्रचंड गड म्हणून ओळखला जातो. हा पुणे स्थित किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 साली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकत मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. हा किल्ला ट्रेकर्ससाठी परफेक्ट मानला जातो. या किल्ल्याच्या आसपास अनेक किल्ले आहेत, जसे राजगड, सिंहगड आणि पुरंदर किल्ला. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.